18 वर्ष पगार मिळाला नाहीये म्हणून एका शिक्षकाचं टोकाचं पाऊल उचललंय। बीडच्याच कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केट शाखेसमोरच त्यांनी फाशी घेतली आहे। संस्था चालकांवर छळाचा आरोप करत धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली आहे। आता हा टोकाचा निर्णय घेण्याआधी त्यांनी गंभीर आरोप करत एक फेसबुक पोस्ट सुद्धा लिहिली होती। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आत्महत्येआधी या शिक्षकानं आपल्या 3 वर्षांच्या मुलीला पत्र लिहिलंय। त्यात काय आरोप केलेत आपण पाहूया। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। बाळा, या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ केला। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला। मला हे हाल हाल करून मारणार आहेत। मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम मुंडे म्हणाले की तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे।